हा, नेक्स्ट पार्ट आपल्याला पाहायचा आहे, थेरीचा भाग आहे. 1 लाईन सेगमेंट. लाईन सेगमेंटची डेफिनेशन आपल्याला सेगमेंट एबी लक्षात ठेवा. तशी सेगमेंटची डेफिनेशन करता येत नाही, पण आता आपण बिटवीननेस, डिस्टन्स तर याविषयीचा स्टडी केलेला आहे आणि त्याच्या आधारे आपल्याला सेगमेंट एबी ची डेफिनेशन देता येते. पहा, the union set of point A, point B and points between A and B is called segment AB. तर सेगमेंट AB ची डेफिनेशन केलेली आहे. तर इथे पॉइंट A, पॉइंट B आणि त्याच्यामध्ये येणारे बिटवीन असणारे ऑल पॉइंट्स, तर याचा जो सेट तयार होतो तर त्याला सेगमेंट एबी म्हणतात. द युनियन सेट ऑफ पॉइंट ए, पॉइंट बी अँड पॉइंट्स बिटवीन ए अँड बी इज कॉल्ड सेगमेंट एबी. ओके, सेगमेंट एबी इज रिटन एज सेग एबी इन ब्रीफ. शॉर्टकट मध्ये आपण सेगमेंट एबी च्या ऐवजी सेग एबी असं लिहितो. सेग एबी मीन्स सेग बी. तर हे उलट सुलट अक्षरे घेऊन आपण लिहू शकतो. ओके, देन पॉइंट ए अँड पॉइंट बी आर कॉल्ड द एंड पॉइंट्स ऑफ सेगमेंट एबी. ए आणि बी ना एंड पॉइंट्स असं म्हणतात. ओके, नेक्स्ट, द डिस्टन्स बिटवीन द एंड पॉइंट्स ऑफ ए सेगमेंट is called the length of the segment. That is, तर इथे सेगमेंटची लेंथ म्हणजे काय, तर ह्या एंड पॉइंट मधलं जे डिस्टन्स आहे तर त्या डिस्टन्सलाच लेंथ एबी म्हणतात. Therefore, length AB is equal to distance AB. Length AB is equal to distance AB. ओके, हा, आता इथे लेंथ AB is equal to 5. Length AB is equal to 5 is also written as AB is equal to 5. AB is equal to 5. म्हणजेच हे लेंथ AB जे आहे, लेंथ AB is equal to distance AB is equal to only AB लिहिलं तरी सुद्धा चालतं. हे सर्वांचा अर्थ एकच आहे हे लक्षात घ्या. तर हे स्टेटमेंट महत्वाचं आहे ते पहा. लेंथ AB इज इक्वल टू डिस्टन्स AB इज इक्वल टू AB. ओके, हा, तर आता पुढचा पार्ट पहा. आता याच्यातला आपण लिहिलेला आहे भाग आपल्याला माहिती आहे. तुम्ही नोट्स लिहिताना शॉर्टकट मध्ये लिहायचे आहेत. हे निळ्या कलरने अंडरलाईन केले तेवढाच पार्ट लिहिला तरी पुरेसा आहे वही मध्ये नोट्स लिहिताना. ओके, हा, आता नेक्स्ट पार्ट पहा. सेकंड, रे एबी. आता रे एबी ची डेफिनेशन करायची आहे. यापूर्वी आपण रे ची डेफिनेशन करता येत नाही असं आपण सांगितलं होतं, पण आता रे एबी ची डेफिनेशन आपण आता जे सेट टॉपिक आहे त्याचा आधार घेऊन आणि बिटवीननेस याचा आधार घेऊन आपण इथे द्यायचे आहे. पहा, suppose A and B are two distinct points. A and B are two distinct points. The union set of all points on segment AB and the points P such that A dash B dash P is called ray AB. पहा, तर A and B are two distinct points असतील. हा पहा, A आणि इथे B डिस्टिंक्ट पॉइंट आहेत, डिफरंट पॉइंट आहेत. द युनियन सेट ऑफ ऑल पॉइंट्स ऑफ सेगमेंट AB. तर हे सेगमेंट AB चे ऑल पॉइंट्स इथे दाखवलेत पहा. सेगमेंट AB चे ऑल पॉइंट्स आणि A डॅश B डॅश A डॅश B डॅश P म्हणजे पुढचे सर्व पॉइंट्स जे अमर्याद आहेत,
पुढे, त्यामुळे इथे एरो आहे, तर याला इथे शेवट नाही, या साईडला ए डॅश बी डॅश पी होतील असे ऑल पी पॉइंट्स, म्हणजे पुढचे हे सर्व पी पॉइंट्स आणि हा सेगमेंट ए बी, तर याच्या युनियनला रे ए बी असं म्हणतात. हिअर पॉइंट ए इज कॉल्ड दी स्टार्टिंग पॉइंट ऑफ रे ए बी. तर ए ला स्टार्टिंग पॉइंट असं म्हणतात. स्टार्टिंग पॉइंट आहे तो, इट इज कॉल्ड एज स्टार्टिंग पॉइंट. नेक्स्ट पार्ट, थर्ड, लाईन ए बी. आता लाईन ए बी कशाला म्हणायचं आहे ते पहा. लाईन ए बी इथे दाखवतो मी, पहा डायग्राम, दोन्ही साइडला एरो येतात. इथे याला नेम द्यायचं आहे ए बी. ए बी the union set of points on ray AB and opposite ray of ray AB is called line AB. पहा, the union set of points on ray AB, ray AB म्हणजे की हा इकडचा पार्ट आला पहा. इथे मी वेगळ्या कलरनी दाखवतो पहा, म्हणजे लक्षात येईल. the union set of points on ray AB, रे ए बी पहा, रे ए बी म्हणजे हा इकडचा पार्ट, मी थोडासा साइडला काढलाय तुम्हाला समजावं म्हणून. द युनियन सेट ऑफ पॉइंट्स ऑन रे ए बी, रे ए बी वरचे ऑल पॉइंट्स अँड अपोजिट रे ऑफ रे ए बी, रे ए बी चा अपोजिट रे, ऍक्च्युली रे इथून घ्यायचा आहे, तर यांचा युनियन सेट घ्यायचा आहे. इथून पहा, मी वेगळ्या कलरने दाखवतो, इथे मी ग्रीन कलरने दाखवतो पहा. हा रे पहा, तर या टू रेचा युनियन घ्यायचं आहे. युनियन घेताना आपण कसं घेतो, तर याच्यामधले कॉमन पॉइंट्स जे आहेत ते सिंगलच घेतो, एकदाच घेतो. म्हणजे ही जी डायग्राम तयार होते पूर्णपणे, तर याच्यामध्ये कोणताही डबल पार्ट घ्यायचे नाही, डबल पॉइंट्स घ्यायचे नाहीत, सिंगलच घ्यायचे आहेत. आणि अशा पद्धतीने डायग्राम जी तयार होते तर ती म्हणजे एबी आहे. डेफिनेशन पहा पुन्हा एकदा. द युनियन सेट ऑफ पॉइंट्स ऑन रे ए बी अँड अपोजिट रे ऑफ रे ए बी इज कॉल्ड लाईन ए बी. तर हा रे ए बी आणि याचा ए बी चा अपोजिट रे घेतला तर इकडून ए पासून इकडे येतो या साईडला, हे असंही आपण म्हणू शकतो की हा ए बी झाला. पहा, हा इथे ए बी आणि या ए बी चा अपोजिट रे, अपोजिट रे म्हणजे आता इकडे येणार सेम लाईन मध्ये असा अपोजिट रे, असा येईल हा अपोजिट रे. तर याचा युनियन सेट, याचा युनियन सेट म्हणजेच लाईन ए बी, ह्या पूर्ण सेट जो दोन्ही बाजूला अनलिमिटेड आहे, एरोनी दाखवलेला आहे, तर हा पूर्ण युनियन सेट म्हणजेच लाईन ए बी, हे लक्षात घ्या. ओके. हा, तर इथे दिस सेट, the set of points of segment AB is subset of points of line AB. तर हा सेगमेंट AB चा विचार केला तर हा लाईन AB चा सबसेट आहे. सेगमेंट AB म्हणतो त्यावेळी तो एवढाच पार्ट येतो, सेगमेंट AB म्हणणार त्यावेळी एवढाच पार्ट येतो, तर अर्थातच हा लाईन AB चा सबसेट असतो. म्हणजेच सेगमेंट AB मधले ऑल पॉइंट्स लाईन AB मध्ये समाविष्ट असतात, हे लक्षात घ्या. म्हणून हा सेगमेंट एबी जो आहे
तर तो लाईन एबीचा सबसेट असतो. ओके, आता नेक्स्ट पार्ट पहा, कॉन्ग्रुएंट सेगमेंट्स. फोर कॉन्ग्रुएंट सेगमेंट्स. कॉन्ग्रुएंट सेगमेंट्स कोणाला म्हणतात, तर इथे पहा एबी आणि सीडी टू सेगमेंट्स दिलेले आहेत. त्यांची जर लेंथ मोजली, आता इथे कर्कटकच्या साहाय्याने एबी ची लेंथ मोजली आणि तोच कर्कटक इथे ठेवला, सीडी वर ठेवला, तेवढीच लेंथ असेल, दोघांची लेंथ तेवढीच असेल, सेम असेल, तर त्यांना कॉन्ग्रुएंट सेगमेंट असं म्हणतात. म्हणजेच इफ the length of two segments is equal, then the two segments are congruent. तर अशा वेळी आपण त्या टू सेगमेंट्सना कॉन्ग्रुएंट सेगमेंट असं म्हणतो. म्हणजेच इफ लेंथ AB is equal to length CD, then segment AB congruent segment CD. तर लेंथ इक्वल असेल तर त्या टू सेगमेंट्सना कॉन्ग्रुएंट सेगमेंट असं म्हणतात. ओके, नेक्स्ट पार्ट पहा, 5 प्रॉपर्टीज ऑफ कॉन्ग्रुएंट सेगमेंट्स. त्याच्यामधली फर्स्ट प्रॉपर्टी पहा, रिफ्लेक्सिव्हिटी. साइन मध्ये पहा, सेगमेंट एबी कॉन्ग्रुएंट सेगमेंट एबी. म्हणजे एव्हरी सेगमेंट इज कॉन्ग्रुएंट टू इटसेल्फ. एव्हरी सेगमेंट इज कॉन्ग्रुएंट टू इटसेल्फ. समजा हा सेगमेंट एबी आहे, हा सेगमेंट एबी आहे, तर हा स्वतःशीच कॉन्ग्रुएंट असतो. म्हणजे ही प्रॉपर्टी जी आहे तिला रिफ्लेक्सिव्हिटी म्हणतात. पहा कोणती, एव्हरी सेगमेंट इज कॉन्ग्रुएंट टू इटसेल्फ. दिस प्रॉपर्टी इज नोन ॲज रिफ्लेक्सिव्हिटी. देन सेकंड पहा, सिमेट्री. इफ साइन मध्ये पहा, इफ सेगमेंट एबी कॉन्ग्रुएंट सेगमेंट सीडी, देन सेगमेंट सीडी कॉन्ग्रुएंट सेगमेंट एबी. आता हे समजण्यासाठी पहा, मी इथे एक सेगमेंट सीडी घेतोय, याला नेम देतोय सीडी. सीडी. आता पहा, सेगमेंट एबी आणि सेगमेंट सीडी आहे. समजा मी हा सेगमेंट एबी उचलला आणि या सेगमेंट सीडी वर ठेवला आणि हे दोन्ही कोइन्साइड होत आहेत, तंतोतंत जुळतायत, तर अशा वेळी म्हणू शकतो की हा फर्स्ट सेगमेंट हा सेकंड सेगमेंटशी कॉन्ग्रुएंट आहे. आता हे बाजूला केले आणि नंतर मी सेगमेंट सीडी उचलला आणि या सेगमेंट एबी वर ठेवला, तर तो तंतोतंत जुळेल की नाही, तर अर्थातच तो जुळणार आहे, कोइन्साइड होणार आहे. ज्या अर्थी हा पहिला दुसऱ्यावर ठेवल्यावर तंतोतंत जुळतो, त्या अर्थी दुसरा पहिल्यावर जरी ठेवला तरी तो एकमेकाशी तंतोतंत जुळणार आहे. याचाच अर्थ असा, इफ फर्स्ट सेगमेंट इज कॉन्ग्रुएंट टू सेकंड, then second segment is congruent to first segment, and this property is known as symmetry. साइन मध्ये पहा, if segment AB congruent segment CD, then segment CD congruent segment AB. ओके, आता आपण नेक्स्ट प्रॉपर्टी पाहू. नेक्स्ट प्रॉपर्टी आहे ट्रांजिटिव्हिटी. थर्ड, transitivity. If segment AB congruent segment CD and segment CD congruent segment EF, then segment AB congruent segment EF. Congruent segment EF. इथे मी लिहितो सेगमेंट AB congruent segment EF. जस्ट अ मिनिट. आता हे आपल्याला समजावून घ्यायचं आहे. इथे मी आता आणखीन एक सेगमेंट घेतोय पहा, EF. नेम देतो त्याला EF. आता ऐकायचं आहे, इथे
समजा हा फर्स्ट सेगमेंट उचलला आणि हा सेकंड सेगमेंट वर ठेवला, हे दोन्ही एकमेकाशी तंतोतंत जुळले. आता हे वेगळे वेगळे केले. नंतर काय केला, हा सीडी सेगमेंट जो आहे तो उचलला आणि या EF वर ठेवला. आता हे दोन्ही एकमेकाशी तंतोतंत जुळले, कोइन्साइड झाले. तर आता मला सांगा, हे पण वेगळे वेगळे केले, आता सगळे वेगळे वेगळे केले सेगमेंट. पुन्हा एकदा ऐका, फर्स्ट सेगमेंट उचलला, सेकंड वर ठेवला, तंतोतंत जुळले. आता ते पुन्हा सेपरेट केले. नंतर सेकंड उचलला आणि हा थर्ड वर ठेवला, ते पण तंतोतंत जुळले. आता पुन्हा ते वेगळे वेगळे केले. आता काय केलं शेवटी पहा, जर पहिला सेगमेंट उचलला आणि डायरेक्ट जर EF वर ठेवला तर तो तंतोतंत जुळेल की नाही, त्याच्याशी तो कोइन्साइड होईल की नाही, तर अर्थातच तो होणार आहे. म्हणजेच काय, दॅट इज if first segment is congruent to second and second segment is congruent to third, then first segment is congruent to third, and this property is known as transitivity. साइन मध्ये पहा, if segment AB congruent segment CD and segment CD congruent segment EF, then segment AB congruent segment EF. ओके, तर हे असे आपल्याला वर्ड्स मध्ये आणि साइन मध्ये आपल्याला या प्रॉपर्टीज सांगता आल्या पाहिजेत. ओके, आता नेक्स्ट पार्ट पहा. midpoint of segment. If A dash M dash B and segment AM congruent segment MB, then M is called the midpoint of segment AB. पाहता इथे डायग्राम मध्ये, इथे A dash M dash B बिटवीननेस आपण पाहिलेला आहे. Here M is between the M lies between the points A and B. पुढे आणखीन काय म्हणले, सेगमेंट AB हा पहा, सेगमेंट AB हा कॉन्ग्रुएंट सेगमेंट MB, हे दोन्हीकडचे सेगमेंट कॉन्ग्रुएंट आहेत. Then M is called midpoint of segment AB. And every segment has one and only one midpoint. प्रत्येक सेगमेंटला फक्त एक आणि एकच मिड पॉइंट असतो, हे लक्षात घ्या. ओके, नेक्स्ट पार्ट पहा, कंपॅरिझन ऑफ सेगमेंट्स. कंपॅरिझन म्हणजे लहान मोठेपणा. अर्थातच ज्याची लेंथ लेस असते तर तो स्मॉलर असतो, आणि ज्याची लेंथ लार्जर असते तर तो लार्जर सेगमेंट असतो. अगदी सिंपल आहे, लांबीवरून ठरवायचं आहे कोणता सेगमेंट लहान आहे आणि कोणता सेगमेंट मोठा आहे. इफ लेंथ ऑफ सेगमेंट AB is less than the length of segment CD, it is written as segment AB less than segment CD, or segment CD is greater than segment AB. आणि हे कंपॅरिझन जे आहे तर त्या सेगमेंटच्या लेंथवर डिपेंड आहे. ओके, कंपॅरिझन जे आहे तर ते दी कंपॅरिझन ऑफ सेगमेंट्स डिपेंड्स अपॉन देअर लेंथ, लेंथवर अवलंबून आहे. सिंपल आहे. नेक्स्ट पार्ट पहा, 8 परपेंडिक्युलरिटी ऑफ सेगमेंट्स ऑर रेस. तर सिंपल आहे, तुम्ही एखादा सेगमेंट घेतला, टू सेगमेंट्स एकमेकाला परपेंडिक्युलर कधी असतात, तर ते 90 डिग्रीज मध्ये ज्यावेळी एकमेकांना इंटरसेक्ट होतात त्यावेळी. वन रे अँड वन सेगमेंट परपेंडिक्युलर कधी असतात, तर तो सेगमेंट आणि रे एकमेकांना 90 डिग्री मध्ये इंटरसेक्ट होत असतील तर. ओके, वन लाईन आणि वन सेगमेंट, वन लाईन आणि वन सेगमेंट परपेंडिक्युलर कधी असतात, तर ते एकमेकांना 90 डिग्रीज मध्ये
इंटरसेक्ट होत असतील तर अशा पद्धतीने आपण काही घेऊ शकतो. जर ते एकमेकांना 90 डिग्री मध्ये इंटरसेक्ट होत असतील तर ते परपेंडिक्युलर आहेत असं म्हटलं जातं. सिंपल आहे. पहा, इफ द लाईन्स containing two segments, two rays, or a ray and segment are perpendicular to each other, then the two segments, two rays, or the segments and the ray are said to be perpendicular to each other. Perpendicular to each other. आणि परपेंडिक्युलर दाखवण्यासाठीच साइन हे असं आहे, उलटा टी काढला जातो पहा. मग इकडे तुम्ही सेगमेंट लिहा, सेगमेंट लिहा. इकडे सेगमेंट असेल, लाईन असेल, किंवा इकडे लाईन असेल, किंवा इकडे रे असेल, इकडे सेगमेंट असेल. तर असं तुम्ही काही एकमेकांना परपेंडिक्युलर घेऊ शकता. ओके. हा, तर हा नेक्स्ट पार्ट पाहण्या अगोदर इथे पहा, हेच इन द फिगर सेगमेंट ए बी परपेंडिक्युलर लाईन सी डी, सेगमेंट ए बी परपेंडिक्युलर रे सी डी. तर असं हे साइन देऊन आपण वेगवेगळे सेगमेंट, लाईन आणि रे कोणतेही टू घेऊन ते परपेंडिक्युलर आपल्याला दाखवता येतात. नेक्स्ट पार्ट आहे 9 डिस्टन्स ऑफ ए पॉइंट फ्रॉम ए लाईन. ओके. तर हे पण समजावून घ्या शॉर्टकट मध्ये. तर इथे समजा ही लाईन आहे आणि इथे 1 पॉइंट आहे. पहा, मी रेड कलर दाखवतो. तर या पॉइंटचं या लाईन पासूनच डिस्टन्स जे आहे तर ते कसं काढायचं आहे. तर समजा हे असं आपल्याला डिस्टन्स घेता येईल, कसंही मोजता येईल का. हे डिस्टन्स म्हणजे तो पॉइंट आणि लाईन मधलं डिस्टन्स होईल का, असं होईल का, किंवा असं होईल का. तर नाही होणार. तर त्यासाठी आपल्याला इथे परपेंडिक्युलरच डिस्टन्स घ्यावं लागेल. तर हा परपेंडिक्युलर टाकावा लागतो. आणि याची जी लेंथ आहे या परपेंडिक्युलरची, तर ती लेंथ म्हणजेच त्या पॉइंटचं त्या लाईन पासूनचं डिस्टन्स असतं. तर तेच इथे पहा, इफ सेगमेंट सी डी परपेंडिक्युलर लाईन ए बी, डायग्राम मध्ये पहा, अँड द पॉइंट डी लाईज ऑन line AB, then the length of segment CD is called the distance of the point C from line AB. The point D is called the foot of the perpendicular. ह्या point D ला foot of the perpendicular म्हणतात. आणि length CD, if length CD is equal to A, then point C is at a distance, point C is at a distance of A from the AB असं म्हणतात. ओके. तर हे इथं लक्षात येणं गरजेचं आहे. ओके. वेळ संपलेली आहे, थांबू आपण इथे. बाय. हॅव अ नाईस डे.